जातक कथा प्रयत्नांचे फळ. आमचा बोधिसत्व काशी राष्ट्रामध्ये सार्थवाह कुळांत जन्माला येऊन वयात आल्यावर आपल्या पित्याचा धंदा करीत असे. एकदा तो व्यापारासाठी मरुमंडळातून जात असता वाटेत एका 60 योजने लांबीच्या वाळूच्या मैदानाजवळ आला. ह्या मैदानातील वाळू इतकी सूक्ष्म होती की ती मुठीत देखील राहत नसे. सकाळी पहिल्या प्रहारानंतर ह्या मैदानातून प्रवास करण्याची सोय नव्हती. सूर्यकिरणांनी वाळू संतप्त होऊन जात असल्यामुळे तिच्यावरून माणसाला अगर जनावराला चालत जाणे शक्यच नव्हते. बोधिसत्वाने ह्या मैदानाजवळ आल्यावर एक वाटाड्या घेतला. हा एक वाळूचा मोठा समुद्रच असल्यामुळे वाटाड्या वाचून तरुण जाता आला नसता. तो वाटाड्या पुढच्या गाडीत एका चौरंगावर बसून आकाशातील ताऱ्यांच्या अनुरोधाने त्या लोकांना रस्ता दाखवित असे. सर्व रात्र प्रवास करून सूर्योदयाच्या वेळी सर्व गाड्या एका ठिकाणी वर्तुळाकार ठेवीत असत व त्यावर तात्पुरता मंडप करून त्याखाली सगळी माणसे आणि जनावरे सारा दिवस विश्रांती घेत असत. याप्रमाणे आमचा बोधिसत्व व त्याबरोबर आलेले लोक त्या वालुका कांतारातून जात असता दुसऱ्या टोकाला आले. आता जवळची गावे एका मुक्कामाच्या पल्ल्यावर राहिली होती. तेव्हा तो वाटाड्या म्हणाला, आम्ही वाळूच्या मैदानातून गावांच्या नदीक येऊन पोचलो. आज रात्री ह्या मुक्कामाहून निघालो म्हणजे उद्या सकाळी आम्ही एका संपन्न गावाला जाऊन पोहोचू. आता पाणी आणि लाकडे बरोबर घेण्याचे काही कारण राहिले नाही. त्या वाटाड्याच्या सांगण्याप्रमाणे बोधिसत्वाच्या लोकांनी सरपण आणि पाणी तेथेच टाकून देऊन ते पुढल्या प्रवासाला निघाले. 1-2 आठवडे वाटाड्याला रात्री मुळीच झोप न मिळाल्यामुळे तो अगदी थकून गेला होता. मध्यरात्रीच्या सुमारास बसल्या ठिकाणीच त्याला नीज आली आणि त्याची गाडी भलत्याच मार्गाने वळली. हे त्याला समजले देखील नाही. अवशेष मात्र बैल चालत जाऊन पुन्हा मागल्या मुक्कामावर आले. वाटाड्याच्या गाडीच्या मागोमाग इतर गाड्या चालत असल्यामुळे त्या सर्व तेथे येऊन पोहोचल्या. अरुणोदयाच्या सुमारास वाटाड्या जागा होऊन पाहत होतो त्याला आपण पूर्वीच्याच ठिकाणी येऊन पोहोचल्याचे समजून आले आणि तो मोठ्याने ओरडला, गाड्या मागे फिरवा, मागे फिरवा. त्या मंडळीत फारच गडबड उडून गेली. आपण कोठे पोहोचलो हे कोणास समजेना. वाटाड्याच्या सांगण्याप्रमाणे गाड्या माघाऱ्या वळवण्यात आल्या, परंतु इतक्यात सूर्योदय झाला. गाड्या वर्तुळाकार करून त्यावर मंडप घालून ते लोक आपापल्या गाडीच्या खाली शोकाकुल होऊन पडले. जो तो म्हणाला, काय हो, आम्ही पाणी फेकून दिले आणि आता पाण्यात वाचून तळमळून मारण्याची आमच्यावर पाळी आली आहे. पण बोधिसत्वाचा धीर मात्र खचला नाही. सकाळच्याच प्रहरी त्याने आसपासची जमीन तपासून पाहिली. जवळच्या एका लहानशा झुडपाखाली त्याच्या पाहण्यात दुर्वा आल्या. तेव्हा त्याने अनुमान केले की खाली असलेल्या पाण्याच्या झऱ्याच्या ओलाव्याने त्या जिवंत राहिल्या असाव्यात. तो आपल्या लोकांजवळ येऊन त्यांना म्हणाला, गडे हो, आता निजण्यात अर्थ नाही. आपण जर हातावर होऊन पडलो तर आपणाला मरणोत्तर देखील सद्गती मिळवायची नाही. मृत्यू यावयाचाच असला तर तो प्रयत्नांती येऊ द्या. हताश होऊन मरणे हे शूराला शोभण्यासारखे कृत्य नाही. चला, आमच्याजवळ जेवढ्या कुदळी, खोरी आणि पाट्या असतील तेवढे घेऊन आपण त्या पलीकडच्या झुडपाजवळ खणून पाहू. तेथे पाणी लागण्याचा संभव आहे. त्या मनुष्यांनी त्या झुडपाजवळ एक मंडप उभारला व त्याखाली खोदण्यास आरंभ केला. पुष्कळ खोल खड्डा खणण्यात आला, तथापि पाण्याचा पत्ता लागेना. इतक्यात एकाची कुदळ जाऊन दगडावर आदळली. तेव्हा त्या साऱ्यांची पूर्ण निराशा झाली. परंतु बोधिसत्व मात्र डगमगला नाही. तो त्या खड्ड्यात खाली उतरला आणि त्या खडकाला त्याने कान लावून पाहिला. तो खडक इतका पातळ होता की त्याच्या खालून वाहणाऱ्या झऱ्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. बोधिसत्व आपल्या स्वतःच्या नोकरास हाक मारून म्हणाला, गड्या, पहार घेऊन इकडे ये आणि त्या दगडावर 4 धक्के मार, पाहू कसे. आता हातपाय गाळून बसण्याची वेळ नव्हे, उठ, चल लवकर. नोकरांनी भलीमोठी पहार घेऊन त्या दगडावर जोराने 4-5 प्रहार केले. तेव्हा तो दगड दुभंग होऊन खालच्या झऱ्यात पडला.
झऱ्याचा प्रवाह अडवला गेल्यामुळे पाण्याची धार एकदम वर उडाली. सगळ्या लोकांनी स्नान केले व खाऊन पिऊन ते संतृप्त झाले. बोधिसत्वाच्या धीराची जो तो प्रशंसा करू लागला. पाणी आहे असे दर्शविण्यासाठी त्या ठिकाणी एक ध्वज उभारून ते लोक बोधिसत्वाबरोबर त्या कांतारातून सुरक्षितपणे बाहेर पडले. वाळूच्या कांतारी यत्ने करुणी लाभले तया पाणी, साधू सोयत्ने मिळवी शांतीची मानसी तशी खाली. नमो बुद्धाय. जय भीम. मी अजित एकनाथ मुंतोडे व्हिडिओच्या माध्यमातून आपणासमोर जातक कथा सादर करीत आहे. जनसामान्यापर्यंत बुद्धांची शिकवण पोहोचावी हाच निस्वार्थी उद्देश. इंटरनेटवर बौद्ध साहित्य कमी प्रमाणात उपलब्ध आहे, किंबहुना जातक कथा आपणास पाहायलासुद्धा मिळत नाहीत. त्या सहजगत्या ऐकायला मिळाव्यात व समाज जागृती व्हावी यासाठी हा प्रयत्न. आशा करतो आपण भरभरून प्रतिसाद द्याल. जय भीम.